आदर्श शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्ष महेंद्र विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचा भव्य उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। संस्थेच्या प्राथमिक शाळेपासून ते अभियांत्रिकी आणि बीएड महाविद्यालयापर्यंतच्या सुमारे 970हून अधिक विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला। गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदा विक्रमी स्वरूप धारण केले। विद्यार्थ्यांनी मूर्ती बनवताना त्यात एक बीजही ठेवले। या मूर्तीचे विसर्जन घरच्या कुंडीतच केले जाईल, जेणेकरून त्यातून उगवणारे रोपटे वृक्षरूपी बाप्पाची आठवण म्हणून आयुष्यभर जपले जाईल, अशी यामागील संकल्पना आहे। प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळून हा पर्यावरणस्नेही संदेश समाजाने स्वीकारावा, हीच अपेक्षा आहे, असे मत अध्यक्ष महेंद्र विसपुते यांनी व्यक्त केले। या उपक्रमासाठी प्राध्यापिका चारुलता पोद्दार, रुपाली चित्ते, कला शिक्षिका श्यामल पाटील, प्रशांत खरे आणि विशाल निकम यांचे मार्गदर्शन लाभले। विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। Son of Poonam and Sumay Singh, I study in grade 5th. I am an Indian. आज मी आमच्या हातांनी आम्ही गणपती बनवू, तो भी शाडू मातीने, जी पर्यावरणासाठी उपयुक्त आहे व तिच्याने पर्यावरणाला हानी नाही, ती झाडांना, परिसराला व प्राण्यांना काही दुःख देणार नाही, अशी ही मातीने आम्ही गणपती बनवू। ही संधी आम्हाला आमच्या प्रेसिडेंट सर विसपुते सरांनी दिली, ज्यांच्यानी आम्ही आमच्या हातांनी गणपती बनवू व ते आमच्या घरात स्थापित करू, त्याची पूजा करू। याच्यासाठी मी विसपुते सर, आमचे प्रेसिडेंट यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही आमच्या हातांनी गणपती बनवू शकतो। याच्याने आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आमच्या संस्थेने इतकी आम्हाला मोठी संधी दिली, त्याच्याबद्दल तिचे खूप खूप आभार। थँक्यू। नमस्कार। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध अभ्यासक्रमाच्या यामध्ये प्राथमिक शाळा असतील, आश्रमशाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, ज्युनियर कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज आणि कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि बीएड कॉलेज, या सर्व विद्यार्थ्यांना एक वेगळा समाजासमोर संदेश देण्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती या ठिकाणी बनवण्याचा उपक्रम गेल्या 15 वर्षापासून चालू आहे। परंतु यावर्षी सर्वाधिक मोठा उपक्रम करण्याचा मानस ठरवला आणि जवळजवळ आज 1000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। या ठिकाणी विद्यार्थी शाळूच्या मातीमध्ये गणपती बनवत आहेत व त्यामध्ये एक बीज टाकीत आहे। गणपती स्थापन केल्यानंतर संपूर्ण पूजा आणि ज्यावेळी विसर्जन करतील, हे सर्व विद्यार्थी हा गणपती आपल्या घरी एका कुंडीमध्ये विसर्जन करतील आणि त्यातूनच जे रोप तयार होईल आणि त्या माध्यमातूनच ते वृक्ष त्यांच्या घरात आयुष्यभर राहील, त्याचा आनंद त्यांना मिळेल आणि हा समाजापुढे संस्कारी जाणं गरजेचं आहे। कारण सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे ज्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, समाजाच्या हे लक्षात आलेलं आहे। माननीय न्यायालयाने सुद्धा या गोष्टीवर सर्वांना मार्गदर्शन करण्याचा आदेश दिलेले आहे। तथापि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम तुम्हा आपलं सर्वांचं आहे, म्हणून याची सुरुवात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपासून केलेली आहे। निश्चितच या उपक्रमाचा फायदा सर्व समाजास होईल आणि हा विद्यार्थ्यांचा संदेश सर्वजण स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। असं आवाहन करेल, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे। फक्त माननीय न्यायालय सांगेल किंवा निसर्गप्रेमी सांगेल तेव्हा आपण करण्यापेक्षा प्रत्येकाने कृती स्वतः करणं गरजेचं आहे। याच्यासाठी शाळूच्या मातीचाच गणपती सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर कधी बीज लावलं आणि घरातच जर कधी आपण विसर्जन केलं आणि तेच झाड आपण जर कधी आपल्या परिसरात लावलं तर निश्चितच गणपती बाप्पाचे आशीर्वाद आयुष्यभर आपल्यासोबत राहतील। कारण आपण 10 दिवस खूप प्रेमाने, मनोभावाने पूजन करीत असतो आणि त्याचे जर फळ आयुष्यासाठी मिळाले तर निश्चितच समाजाला एक चांगला आनंद मिळेल, असा मी संदेश सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो। धन्यवाद।